आता निसर्गाचा त्राता गणपती 5-7 दिवसाचा पाहुणचार घेऊन फक्त अखंड या सृष्टीचा निरोप घेऊन आज या ठिकाणी आंबा घाटावर विसर्जन होत आहे। या ठिकाणी नागोठण्याचे माजी सरपंच तथा या विभागातील नेते विलासभाई चौलकर यांना आपण विचारू। दादा, आज गणपती विसर्जन होत आहेत, साधारणतः भक्तांच्या मनात कंठ दाटून आलेला, आपण काय सांगाल? या ठिकाणी नागोठणे विभागातील नागोठणे शहरातील अनेक गणेश भक्त आपल्या 5 दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यासाठी कुटुंबासह लहान मुलांसह या ठिकाणी या आंबा घाटावरती सर्वजण उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हे निर्माल्य त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व हे समर्थ भक्त या ठिकाणी एकत्र या ठिकाणी जमलेले आहेत आणि दरवर्षी हा उपक्रम नित्यनियमाने या ठिकाणी आंबा घाटावरती चालू असतो। यावर्षीसुद्धा सर्व नागोठण्यातील ह्या गणपतींच्या सोबत असणारे निर्माल्य या ठिकाणी एकत्र केलं जात आहे आणि त्याची विल्हेवाट लावली जात आहे। हा एक अतिशय स्तुत्य आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणारा हा चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या आपण निर्माल्याचा मला वाटतं एक खत करता, साधारण आपण हा दरवर्षी म्हणजे नित्यनेमाने कार्यक्रम करता, हा खत आपण साधारण वाटप कुठे करता? हा फळबागांना आणि फुलझाडांना याचा खताची निर्मिती होते आणि त्या ठिकाणी याचा विनियोग केला जातो। श्री सदस्यांच्या वतीनं गंगा प्रदूषण होऊ नये, पाणी प्रदूषण होईल, हा यामागचा निश्चित हेतू असेल। नक्कीच हाच हेतू आहे आणि तो या ठिकाणी मला वाटते नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आणि सफल झालेला आहे असं मला वाटतं। ग्रामपंचायत सदस्य शबाना मुल्ला इथे उपस्थित आहेत, त्यांचे ग्रामपंचायत नागोठण्यातर्फे सहर्ष स्वागत। आलेल्या सर्व गणरायांचे ग्रामपंचायत नागोठण्यातर्फे सहर्ष स्वागत।
बस बस बस